हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम भाग 19. मी त्यांना इंजेक्शन दिले आहे. तुम्ही जाताना केमिस्ट दुकानातून काही औषधे आणि बाकी लागणाऱ्या वस्तू घेऊन जा. मी सगळं प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते. टेन्शनमुळे अद्वैतला नीट समजलं नाही म्हणून तो विचारतो, म्हणजे नक्की काय आहे? डॉक्टर त्याच्याकडे गंभीर नजरेने पाहू लागली. तिला शंका येऊ लागली की ही मुलगी खरंच याची बायको आहे का? अद्वैतला थोडंसं विचित्र वाटलं आणि तो म्हणाला, डॉक्टर, खरं तर माझं लग्न होऊन अवघा 1 आठवडा झाला आहे, त्यामुळे मला फारसं काही माहीत नाही. डॉक्टरने खोल श्वास घेतला आणि सांगितलं, असं असेल तर तुम्हाला पिरियड्सबद्दल माहिती असेलच. नसेल तर गुगलवर पहा, सगळी माहिती मिळेल. सध्या तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता आणि मी जी औषधे लिहून देते ती शुद्धीवर आल्यावर काही खाऊ घालून द्यायची. कोमट पाणी प्यायला द्यायचं. थंड काहीही देऊ नका. शक्य तितकं गरम आणि हलकं अन्न द्या. तिला जास्तीत जास्त आराम द्या. पोटात दुखत असेल तर गरम पाण्याची पिशवी द्या. त्यामुळे खूप आराम मिळेल. अद्वैतने डॉक्टरचं प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकला. त्याने पेमेंटसाठी कार्ड दिलं आणि प्रिस्क्रिप्शन खिशात ठेवलं. मग सियाला अलगद उचलून घेतलं. डॉक्टर मोठ्या डोळ्यांनी कार्डकडे पाहतच राहिली. अद्वैतने विचारलं, डॉक्टर, काही प्रॉब्लेम आहे का? डॉक्टर थोडी अडखळतच म्हणाली, नाही सर, कार्डची काही गरज नाही. अद्वैत शांतपणे म्हणाला, माझ्याकडे कॅश नाही. त्यावर डॉक्टर म्हणाली, काही हरकत नाही, बिल फारसं नाही. पण अद्वैत ठामपणे म्हणाला, असं कसं? ही माझी बायको आहे. तिच्यावर कुणाचा उपकार नकोत. मी कॅश पाठवतो. डॉक्टर काही बोलणार तेवढ्यात अद्वैत तिला संधी न देता बाहेर निघून गेला. डॉक्टर फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. अद्वैत सियाला घेऊन थेट गाडीपाशी आला. बॉडीगार्डला आदेश दिला, डॉक्टरचं बिल भर आणि औषधे लागणाऱ्या वस्तू घे आणि थेट विलावर ये. बॉडीगार्डने मान हलवली आणि लगेच निघून गेला. अद्वैत गाडीत बसला आणि गाडी थेट विलाकडे निघाली. सियाचा पांढरा फटक चेहरा पाहून अद्वैतने तिच्या गालाला हलके स्पर्श केला आणि म्हणाला, बेबी, ज्याने तुला हात लावण्याची चूक केली आहे, मी त्याला या जगातूनच उठवेन. तू फक्त लवकर बरी हो. मी तुला अजिबात त्रास होऊ देणार नाही. असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर एक हलकंसं चुंबन दिलं. 1 तासानंतर गाडी विलाच्या मुख्य दरवाजासमोर थांबली. अद्वैत तिला गुदीत घेऊन थेट त्याच्या खोलीतच गेला. मुंबईत दुपारी कॉलेजमध्ये लंच टाईम चालू होता. निक्की क्लास संपवून कॅन्टीनकडे जात होती, पण आधी वॉशरूमला जायचं ठरवून तिकडे वळली. दुसरीकडे मीरा, तिची गर्ल्स गँग निक्कीला धडा शिकवायच्या तयारीतच होत्या. निक्की वॉशरूममध्ये शिरताच मीरा आणि तिच्या मैत्रिणींनी बाहेरून दार बंद केलं आणि पळ काढला. बाहेर वॉशरूम बंद आहे असा बोर्ड लावला. कॉलेज मोठं असल्यामुळे तिथे अनेक वॉशरूम होत्या, त्यामुळे कुणाचं जास्त लक्ष गेलं नाही. निक्की आत अडकलेली होती. हा वॉशरूम परिसरात कमी वापरला जायचा. मीरा आणि तिची ती गँग कॅन्टीनमध्ये बसून खाण्यात गुंग झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य होतं. इकडे निक्कीने दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार उघडलंच नाही. तिने जोरजोरात ठोठावलं, पण आवाज बाहेर पोहोचतच नव्हता. शेवटी रागाने ती ओरडली, ज्याने माझ्यासोबत ही घाणेरडी हरकत केली आहे त्याला मी सोडणार नाही. शिमल्यात अद्वैत सियाला खोलीत घेऊन आला होता. तिला बेडवर झोपवलं आणि तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग पाहून तो घाबरला. वर जाऊन तिच्यासाठी नाईटी आणली. गरम पाण्यात टॉवेल भिजवून तिचा चेहरा, मान आणि हात स्वच्छ करू लागला. नंतर तिला ब्लँकेट पांघरून घातलं. तिचे कपडे अलगद बदलून तिला नाईटी घातली. ती अजूनही शुद्धीवर आलेली नव्हती, म्हणून अद्वैतने तिच्या केसात हळूच हात फिरवला आणि म्हटला, बेबी, आजपासून तुला कधीच माझ्या नजरेआड जाऊ देणार नाही. तुला स्वतःला अजिबात सांभाळता येत नाही. मला कायम तुला जपून ठेवावं लागेल. तुला फक्त रागच येतो, पण अक्कल मात्र 0% आहे. असे म्हणत तो हलकंसं हसला. तिच्या चेहऱ्याकडे पाहून कपाळावर चुंबन दिलं आणि म्हणाला, तू अगदी लहानशी क्यूटशी
मुलगी आहेस, राग नावापुरता, पण अक्कल अजिबातच नाही. असं बोलून त्याने तिला ब्लँकेटने झाकलं आणि थेट वॉशरूमकडे गेला. थोड्याच वेळात कमरेला राखाडी रंगाचा टॉवेल गुंडाळून तो खोलीत परत आला. तेव्हा सियाच्या पापण्या हळूहळू पडपडताना दिसत होत्या. केस पुसण्यासाठी घेतलेला छोटा टॉवेल त्याने सोफ्यावर फेकला आणि बेडकडे पावलं टाकली. सियाने हळूच डोळे उघडले आणि तिला दुसरं सगळं दिसत होतं. ती हळूच डोळे चोळू लागली. अद्वैताने अलगद तिचा हात धरला आणि ती एकदम घाबरून ओरडली, "नाही, मला सोडा. पहा मिस्टर महाजन तुम्हाला सोडणार नाहीत. मला सोडा." असं म्हणत घाबरून ती हात सोडवू लागली. त्यामुळे हाताला लागलेल्या जखमेत वेदना होऊन तिच्या तोंडून एक आह निघाली. अद्वैताने हात सोडला आणि क्षणात ब्लँकेट बाजूला करून तिला आपल्या कुशीत उचलून बसला. छातीशी घट्ट धरून ठेवलं. ती सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण तो तिला सोडत नव्हता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण अद्वैतच्या अंगाची ओळखीची, सुरक्षित वाटणारी खुशबू येताच ती अधिक घट्ट मिठी मारून जोरजोरात रडू लागली. "मिस्टर महाजन, तुम्हीच आहात ना? प्लीज मला एकटीला सोडू नका, नाहीतर तो मला घाणेरड्या पद्धतीने स्पर्श करेल. प्लीज मला सोडून जाऊ नका. मी कधीच तुम्हाला त्रास देणार नाही. प्लीज प्लीज मी विनंती करते, मला सोडू नका. मी मरून जाईन." अद्वैत तिची भीती पूर्णपणे ओळखत होता, म्हणून तोही तिला दोन्ही बाहूंमध्ये घट्ट सामावून घेतो. "मरून जाईन" असं ती म्हणताच अद्वैत तिची मान मागून धरून चेहरा वर उचलतो आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवून तिला शांत करतो. सिया त्याला थांबवत नाही. ती अजूनही थरथरतच होती, पण त्यांच्या थंड, स्थिर शरीराचा आधार तिला खूप सुरक्षित वाटत होता. अद्वैत हळूहळू सौम्य किस करत राहतो आणि त्या सौम्य स्पर्शातून सिया हळूहळू त्या अवस्थेतून बाहेर येऊ लागते. त्याच्या प्रेमळ स्पर्शात स्वतःला सुरक्षित वाटू लागते. तो आपल्या उपस्थितीने, प्रेमाने तिला आश्वस्त करत राहतो. त्या मिठीत भावना, प्रेम, भीती, घबराट सगळं काही एकत्र होतं आणि आज पहिल्यांदाच सियाला त्यात सुकून जाणवत होता. हळूहळू तिची पकड त्याच्या पाठीवर घट्ट होत जाते. तिची नखं त्याच्या उघड्या पाठीला रुततात, पण अद्वैतला वेदना जाणवत नाहीत. दुसऱ्या हाताने तो तिची कंबर धरून हळुवारपणे सहलावत राहतो. काही क्षणात त्याला ओठांवर हलकासा स्पर्श जाणवतो. तो सियाचाच असतो आणि तो स्वतःला थांबवू शकत नाही. तो अधिक उत्कटतेने खोल किस करू लागतो. कधी जिभेचा स्पर्श, कधी खेळकरपणा, कधी तिच्या ओठांचे प्रत्येक कोपरे शोधत, तर कधी तिचे दोन्ही ओठ आपल्या एकत्र ओठात घेऊन हलके चावत सोडतो आणि लगेच ओठांमध्ये अडकवतो. त्याच्या या स्पर्शांनी सियाच्या तोंडून हलके आवाज निघू लागतात, ज्यामुळे अद्वैत अधिकच भारावून जातो. किस करतच तो तिला बेडवर झोपवतो आणि स्वतः तिच्यावर झुकतो. क्षणभरही न थांबता तो तिच्या शरीरावर हळूवार स्पर्श करत राहतो. सियाची बोटं त्याच्या केसात गुंततात आणि तिच्या तोंडून सिसक्यांचे व हलके आवाज निघू लागतात. अद्वैत तिच्या शरीरावर हात फिरवत अधिकच बेधुंद होत जातो आणि ती त्याच्या केसात बोटं गुंतवून हलकेच ओढू लागते. आता ते तिला त्रासदायक वाटत नाही, उलट तिला ते आवडू लागतं. ज्यामुळे तो अधिकच उत्तेजित होतो. पण सियाला श्वास घेणं कठीण वाटू लागताच तो तिचे ओठ सोडून तिच्या मानेकडे झुकतो आणि तिथे किस व हलके स्पर्श करू लागतो. सिया वेगाने श्वास घेत आहे भरत होती आणि त्या वेगवान श्वासांमुळे तिचं छातीचं हालचाल नायनीट स्पष्ट दिसत होती, ज्यामुळे अद्वैतच्या आतली उष्णता वाढत जाते. तो तिची ती नाईटी खांद्यावरून खाली सरकवतो आणि ती अधिकच व्याकुळ होते. वेगाने श्वास घेत हलके आवाज काढत राहते. तिच्या त्या आवाजाने अद्वैत अधिकच मदोष होतो आणि त्या नशेत तो अधिक जवळ झुकतो. त्यावेळी अद्वैतने कपडे घातलेले नसतात, फक्त टॉवेल असतो आणि तो सैल होऊन उघडतो. त्यामुळे सियाला पोटाच्या खालच्या भागात काहीतरी टोचल्यासारखं जाणवतं आणि ती मदहोशीच्या सुरात म्हणते, "हां मिस्टर महाजन, खाली काहीतरी उभं आहे, प्लीज हळू करा." तिचं ते वाक्य ऐकताच अद्वैत क्षणात थांबतो आणि त्याला अचानक काहीतरी आठवतं.
तो एका झटक्यात तिच्यावरून उठला आणि कमरेला गुंडाळलेला टॉवेल सावरत थेट वॉशरूममध्ये शिरला. सिया फक्त आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिली. मुंबई कॉलेजमध्ये संध्याकाळ होत आली होती. जवळजवळ सगळे स्टुडंट्स कॉलेजमधून निघून गेले होते. फक्त निक्कीच उरली होती. ती दुपारपासून वॉशरूममध्ये लॉक झाली होती. तिच्याकडे ना फोन होता ना पर्स. आवाज देऊन दार आपटून ती थकली होती. तरीही तिने हार मानली नव्हती. ती बोर्डवर बसून विचार करत असतानाच तिला आठवले. केसांमध्ये लावलेली क्लिप तिने काढली आणि लॉक उघडण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा पण नाही, तिसऱ्यांदा मात्र लॉक उघडलं. आनंदाने स्वतःला सावरत ती बाहेर आली. मेन डोअरही बंद होते, पण स्वतःला मोटिवेट करून तिने तेही उघडले. बाहेर कोणीच नव्हते. ती थेट वर्गात गेली. बाकाखालून बॅग काढली. पाण्याची बाटली उचलून आधी पाणी प्यायली. काही वेळाने बाहेर पडताना तिला कुणाच्या बोलण्याचा आवाज आला. त्या रिकाम्या कॉरिडॉर क्लासरूममध्ये एक मुलगी आणि कदाचित तिचा बॉयफ्रेंड होते. ती मुलगी म्हणत होती, राज, आज मीरा महाजनने त्या न्यू ॲडमिशन स्कॉलरशिपवालीला स्टुडंटला स्क्वॅश वॉशरूममध्ये लॉक केलं. राज तिच्या कमरेवर हात फिरत म्हणाला, काय? ती कुठे आहे? ती हसतच म्हणाली, वॉशरूममध्येच. कुणालाच कळलं नाही. रात्रभर तिथेच राहील. उद्या सकाळी दरवाजा उघडतील. तोपर्यंत तिला कळेल मीरा महाजनशी पंगा घेणं किती महागात पडलं. असं म्हणत ती त्याच्या जवळ जाऊन ओठांवर किस करू लागली आणि त्या आवाजांनी संपूर्ण क्लासरूम भरून गेली. निक्कीने ते ऐकून दात ओठांवर दाबले आणि हाताच्या मुठी आवळत संतापाने पुटपुटली, मीरा महाजन, मी तुला सोडणार नाही. माझ्याशी हे चांगलं केलं नाहीस. आता बघ मी काय करते. आणि क्षणाचाही विलंब न करता ती निघून गेली. संध्याकाळ झाल्याने तिला घरी जायचं होतं, नाहीतर आई वडील काळजीत पडले असते. शिमल्यात सिया अद्वैत अचानक निघून गेल्याने अस्वस्थ झाली होती. मनात उटपटांग विचार येत होते. आज त्या माणसाने माझ्यासोबत जे केलं त्यानंतर काय अद्वैत मला स्पर्शही करायला नको म्हणतोय का? तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ब्लँकेटमध्ये लपून ती स्वतःशीच रडत बोलत होती, बरोबरच आहे. मी आता त्यांच्या लायकीची राहिले नाही. ते मला आता सोडून देतील. मग मी काय करू? कुठे जाऊ? ती अश्रू पुसत नाक वर खेचत ती स्वतःलाच प्रश्न करत होती. पूर्वी मी त्यांना दूर ढकलायचे तरी ते जवळ यायचे. आता का इतकं वाईट वाटतंय की ते मला सोडतील? ती इतकी जोरात रडत होती की खोलीत आवाज घुमत होता. वॉशरूममध्ये गेलेला अद्वैत तिच्या रडण्याचा आवाज ऐकून पटकन बाहेर आला. सियाला ब्लँकेटमध्ये लपून रडताना पाहून तो तिच्या जवळ धावत गेला. ब्लँकेटसह तिला मिठीत घेत म्हणाला, असं का रडतेस? कुठे दुखतंय का? डॉक्टरांची आठवण त्याला आली. सिया नाक वर खेचत त्याच्या छातीला डोकं लावून रडतच म्हणाली, तुम्ही मला सोडून देणार आहात ना? माझ्याजवळ राहणार नाही, मला स्पर्शही करणार नाही? अद्वैत तिचे केस बाजूला सारत अश्रू पुसत म्हणाला, हे सगळं वेडपट विचार कुणी सांगितले? ती रडतच म्हणाली, तुम्हीच मला सोडून गेलात. आधी माझ्या म्हणण्यावरही थांबत नव्हतात. आता का बदललात? त्या घाणेरड्या माणसामुळे. मी घाण झाली म्हणून? तिच्या काही गोष्टी त्याला कळल्या. काही त्याच्या डोक्यावरून गेल्या. गालाला अंगठा फिरवत डोळ्यात डोळे घालून तो म्हणाला, तू वेडी झाली आहेस का? उगाच असं ओरडत बसतेस. तू वेडी आहेस का जी विनाकारण असा गळा फाडून रडतेस? जणू मी तुला मारलंच आहे. मी तुला कधीच सोडू शकत नाही. आणि त्या माणसाची काळजी करू नकोस. तू माझ्यासाठी आधीही पवित्र होतीस आणि आजही पवित्रच आहेस. म्हणून अशा गोष्टी निरर्थक डोक्यात आणायची गरज नाही. तू नेहमीच माझ्याजवळच राहशील. या जगातही आणि त्या दुसऱ्या जगातही तू माझ्याच सोबत असशील. समजलेस का? असं म्हणत तो थोड्या छेडछाडीच्या सुरात पुढे म्हणाला की बरं झालं खोली साऊंडप्रूफ आहे, नाहीतर आत्तापर्यंत विलामध्ये सगळे नोकरदार बाहेर येऊन उभे राहिले असते. तिला पाहून त्या क्षणी ती इतकी गोड आणि निष्पाप दिसत होती
की अद्वैतला हसू आवरता आलं नाही, पण तो हसला नाही. तिचे अश्रू पुसले. तिला घट्ट उराशी धरलं. तिच्या केसावरून हात फिरवत तो हलकेच म्हणाला, तू किती मोठी ड्रामेबाज बेबी आहेस. मी थांबलो होतो कारण तुझे पिरियड्सचे दिवस चालू आहेत आणि डॉक्टरांनी तुला विश्रांती घ्यायला सांगितले आहे. तुला असं रडताना पाहून मला वाटलं तुझ्या पोटात दुखत असेल, पण तू तर पूर्णच वेडी आहेस, ज्याच्या डोक्यात अक्कलच नाही. हे ऐकून सियाचे गाल लाजेने गुलाबी होतात आणि तिने आपला चेहरा त्याच्या छातीत लपवला. तिच्या या हालचालीवर अद्वैतच्या ओठांवर एक हलकीशी स्मितरेषा उमटली. त्याने तिचं तोंड वर करून कपाळावर एक हलकं चुंबन घेतलं आणि विचारलं, कुठे दुखत आहे का? सियाने मान हलवून होकार दिला. अद्वैत गंभीर झाला आणि कुठे दुखतंय असं विचारल्या उत्तर देण्याऐवजी तिने त्याचा हात पकडून थेट आपल्या हृदयावर ठेवला. त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले आणि श्वासही घाईचा झाला. सियाची नाईटी आधीच सैल होती आणि त्याचा हात तिच्या छातीला लागल्याने तिचीही धडधड वाढली. अशा अवस्थेत तिला त्रास होऊ नये म्हणून तो हात मागे घ्यायला लागला, पण सियाने त्याची पकड आणखी घट्ट केली. दोघांच्याही श्वासात घाई होती आणि भावनांचा ओघ ओसळला. क्षणभर स्वतःवरचा ताबा सुटून त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवलेच, पण लगेचच तिला बेडवर झोपवत तिला विश्रांती घ्यायला सांगितलं. पोटतिडकी वाढलेली पाहून तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत तो ब्लँकेट नीट करून खोलीबाहेर गेला. फोनवर पिरियड्स संबंधित माहिती वाचत तो खाली किचनमध्ये गेला. शेफने बॉसला किचनमध्ये पाहून धक्काच बसला. अद्वैत कुणाकडेही न पाहता सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगून यूट्यूबवर काढा कसा करायचा ते पाहू लागला. पाणी गरम करून झाल्यावर आलं, गूळ, अजवाईन घालून त्याने काढा बनवला. गरम पाण्याची पिशवीही तयार करून तो पुन्हा वर खोलीत आला. सिया पोट धरून कळवळत होती. तेवढ्यातच दरवाजा उघडला आणि अद्वैत ट्रे घेऊन शेजारी बसला. तिला आपल्या कुशीत घेत म्हणाला, हे पिऊन घे, आराम मिळेल. तिने आश्चर्याने मान हलवली. तो हसतच म्हणाला, हा काढा तुमच्या नवऱ्याने स्वतः बनवलेला आहे. तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. तिने पोटांवर हलकेच हात फिरवत कप तिच्या हातात दिला आणि चव कशी आहे ते सांगायला सांगितलं. तिचं लक्ष वेदनेवरून हटावं म्हणून त्याने कप तिच्या हातात दिला. जसं तिच्या ओठांनी पहिला घोट घेतला तसं तिचे डोळे क्षणभर मिटले गेले. ती चव खूपच कडू लागली होती, पण ती काहीच बोलली नाही आणि तो घोट घशाखाली उतरवला. कडूपणा तोंडातून घशापर्यंत पोहोचला तरी तिने चेहऱ्यावरचे भाव कसेबसे नॉर्मल ठेवले. अद्वैत लगेचच विचारतो, कसा लागला? ती हळूच म्हणते, खूप छान आहे, फार टेस्टी आहे. पहिल्याच वेळेला इतकी छान बनवलेत. हे ऐकून अद्वैतच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली. तो म्हणाला, अगं खरंच इतकं टेस्टी आहे, पण मग मला ही टेस्ट करावी लागेल. हे ऐकून सियाच्या मनात गोंधळ उडाला. अरे नाही, यांनी पाहिलं तर वाईट वाटेल, आता काय करू असा विचार करत असतानाच अद्वैत कप घ्यायला पुढे सरसावला. सियाने कप दोन्ही हातांनी घट्ट धरत लपवला आणि म्हणाली, नाही, हे चुकीचं आहे, तुम्ही असं करू शकत नाही. अद्वैत तिच्या डोळ्यातच पाहत म्हणाला, बेबी तू माझी बायको आहेस, तुझं उष्ट काय, मी तर तुलाच पूर्ण खाऊ शकतो. हे ऐकून सियाचे डोळे मोठे झाले आणि ती पटकन म्हणाली, नाही नाही, आता हे पिण्याची गरज मला आहे, तुम्हाला नाही. पिरियड्स मला आहेत, पोटदुखी मला आहे. बोलता बोलता ती थांबली. तिला स्वतःचं बोलणं लक्षात आलं आणि ती लाजून गप्प झाली. अद्वैत तिला पाहतच राहिला आणि मग जोरात हसू लागला. तिच्या घाबरलेल्या चेहऱ्यावरची लाज पाहून त्याला अजूनच हसू आलं आणि हाच क्षण साधत त्याने कप उचलून घोट घेतला. पण तो थंड झालेला काढा इतका कडू होता की तो जोरजोरात खोकू लागला. सिया घाबरून कप हिसकावते आणि चुकून तो खाली पडतो. कपाचे तुकडे होतात आणि सियाचा चेहरा पांढरा फिक्कट पडतो. अद्वैत रागाने तिच्याकडे पाहून म्हणतो, तू मला खोटं बोललीस.
इतकी कडू असूनही कशी पाहिलीस? सियाचे डोळे भरून येतात. ती खाली मान घालून म्हणते, आजपर्यंत माझ्यासाठी कुणीही काही केलं नाही आणि आज तुम्ही स्वतः जाऊन माझ्यासाठी हे बनवलं. तुम्हाला हे सगळं करायची अजिबातच गरज नव्हती, तरीही केलंत. हे ऐकून अद्वैत शांत होतो. तो तिची हनवटी धरून तिचा चेहरा वर करतो. तिच्या डोळ्यातून मोत्यासारखे अश्रू ओघळत असतात. तो तिचे अश्रू पुसतो, तिला मिठीत घेतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो, ठीक आहे, आता शांत हो. पण पुढे कधीही माझ्याशी खोटं बोलायचं नाही. प्रॉमिस कर. सिया हळूच मान हलवते. तो कठोरपणे म्हणतो, तोंडाने बोल. ती हळूच म्हणते, हो. अद्वैत तिचं कपाळाचं चुंबन घेतो. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल येते आणि ती त्याच्या छातीत विसावते. मग अद्वैत साईडला असलेल्या इंटरकॉमवर खाली कॉल करतो आणि मग अद्वैताने इंटरकॉमवरून खाली किचनला सांगितलं की तिच्यासाठी एक व्हेजिटेबल सूप डिनर रूममध्ये पाठवा. त्यानंतर त्याने सियाला आपल्या कुशीत घेतलं आणि म्हणाला, तू जाऊन फ्रेश हो. तुझ्या वापराचं सगळं सामान मी वॉशरूममध्ये ठेवायला सांगितलं आहे. त्याने सियाला वॉशरूममध्ये उभं केलं आणि स्वतः बाहेर आला. खोलीत येऊन त्याने रोहनला कॉल लावला. इकडे मुंबईत रोहन आपल्या केबिनमध्ये लॅपटॉपवर काम करत होता. टेबलवर ठेवलेला फोन वाजताच त्याने पटकन उचलला आणि स्क्रीनवर नाव पाहताच त्याचा चेहरा ताठर झाला. कॉल कानाला लावताच अद्वैतचा थंड आवाज आला, रोहन, तू म्हणालास ना PM फार चांगला माणूस आहे, पण तो इतका नीच निघाला की मला तुलाच गोळी घालावीशी वाटते. हे ऐकून रोहन धडपडत खुर्चीतून उभा राहिला. तो जाताच कसाबसा सावरत घाबरलेल्या आवाजात म्हणाला, सर, PMने काय केलं? मी काही चूक केली असेल तर तुम्ही मला शिक्षा द्या. अद्वैत बाल्कनीत उभा राहून अंधाराकडे पाहत होता. त्याने अशी चूक केली आहे जी मी कधीच माफ करणार नाही. रोहनचा गळा कोरडा पडू लागला, पाय थरथरू लागले आणि त्याचा आवाजच फुटेना. अद्वैत पुन्हा म्हणाला, रोहन, ऐकतोयस ना? मोठ्या कष्टाने रोहन म्हणाला, हो सर. अद्वैताने आदेश दिला, उद्या सकाळपर्यंत PM आणि तिची खुर्ची दोन्हीही गेलेली असली पाहिजेत. त्याचे सगळे काळे धंदे पोलिसांपर्यंत पोहोचले पाहिजेत. रोहनने कोणताही प्रश्न न करता ओके म्हटलं आणि अद्वैत पुढे म्हणाला, आणि त्याचा तो मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे. डॉक्टरांना सांग, अशी औषधं द्या की तो पॅरालिसिसमध्ये जाईल आणि कोमात पडेल. रोहनला आता सगळं उमगू लागलं. त्याने शांतपणे होकार दिला आणि अद्वैतने शेवटी सांगितलं, आज रात्रीसाठी जेट रेडी ठेवा. उद्या मी मुंबईला परततोय. बंगला पूर्ण साफ करा, सगळा स्टाफ बदला आणि फक्त माझे ऑर्डर पाळणारा नवा स्टाफ ठेवा. असं म्हणत कॉल कट केला. तेवढ्यात सिया दारात उभी राहिलेली त्याला दिसली. कंटिन्यू रीडिंग. कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, हाय पॉईंट द्यायला विसरू नका, कमेंट करा. आणि तुमच्या कमेंट खूप कमी आलेल्या आहेत. तुमच्या कमेंट वाढू द्या जरा. चला, भेटू लवकरच एका नवीन भागासह. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाय पॉईंट द्यायला विसरू नका. बाय.